इथे मी पॅकेज बनवतो. बाय डेटा फॉर्म नावाचं एक पॅकेज बनवतो आणि याच्या आतमध्ये क्लास बनवतो. पहिली गोष्ट म्हणजे काय करावं लागतं की याचा आपण ऑब्जेक्ट बनवायचं. पहिली स्टेप मेन मेथड बनवायची आणि या मेन मेथडच्या आतमध्ये याच क्लासचं ऑब्जेक्ट बनवायचं. दुसऱ्या टेस्ट म्हणून क्लास घेतला तिथे याचा ऑब्जेक्ट बनवला तरी चालतं. बनवलं की जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट बनवता तेव्हा काय होतं, त्याचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो. कन्स्ट्रक्टर म्हणजे का? कन्स्ट्रक्टर म्हणजे असं फंक्शन ज्याचं नेम सेम ॲज अ क्लास नेम असतं, त्याला रिटर्न टाईप नसतो आणि ते कधी कॉल होतं, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट बनवता, त्या क्लासला इनिशियलाइज करता, त्याचं ऑब्जेक्ट बनवता, त्याचा इन्स्टन्स बनवता, इन्स्टन्शिएट करता, त्यावेळेला ते ॲटोमॅटिक कन्स्ट्रक्टर कॉल होतं. आता मी काय करू शकतो, इथे ते एक फ्रेम आहे, फ्रेम नावाचा क्लास, त्याचा ऑब्जेक्ट बनवतो. फ्रेमला मी आता इथे जे फ्रेम लिहिलं तर इथे सुद्धा जे फ्रेम लिहिलं पाहिजे. आता AWT होता, आता ग्रे झाला का? कारण फ्रेम क्लास होता तो AWT मधला होता, जुनं व्हर्जन, आणि जे फ्रेम आहे तो स्विंग मधला आहे, जे AWTचं इम्प्रूव्ह केलेलं व्हर्जन आहे. आता या फ्रेमला मी साईज देतो, सेट साईज, विड्थ आणि हाईट देणार इथे. इथे दिसत आहेत बघा, इंट विड्थ आणि इंट हाईट. विड्थ किती देतो? 500 आणि हाईट सुद्धा 500 देतो. आणि बाय डिफॉल्ट ती इनविजिबल असते, त्याला विजिबल करतो आणि हा प्रोग्राम रन करतो. झाली, फ्रेम बनली. काय आहे, मिनिमाइज, मॅक्झिमाइज, क्लोज बटन आहे, इथे डिफॉल्ट आयकॉन आहे. या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही चेंज करू शकता. इथे मला काहीतरी टायटल पाहिजे या फ्रेमला, सेट टायटल करू शकता आणि इथे आता मी टायटल देणार बाय डेटा फॉर्म आणि हा पुन्हा प्रोग्राम रन करतो. आता बघा इथे टायटल लागलेलं आहे, कळलं? आता या फ्रेमच्या आतमध्ये मला एक लेबल टाकायची आहे, जिथे काय लिहिलेलं असणार, बाय डेटा फॉर्म असं टेक्स्ट लिहिलेलं असणार. मग मी इथे लेबलचं ऑब्जेक्ट बनवतो. लेबल कुठली? AWTची लेबल नाही, मला स्विंगची लेबल पाहिजे, म्हणून जे लेबल LBL टायटल इज इक्वल टू न्यू जे लेबल. LBL म्हणजे काय? लेबल इंडिकेट करते. आता ही जी लेबल आहे त्याला मी टेक्स्ट सेट करतो. सेट टेक्स्ट काय सेट करतो इथे? बायोडेटा फॉर्म असं या लेबलला टेक्स्ट आहे ते सेट करतो. आणि हे जे लेबल आहे ते या फ्रेममध्ये ॲड करतो. कुठे? फ्रेममध्येच ते लेबल लागलं पाहिजे ना, बाहेर पडू नये, म्हणून फ्रेम डॉट ॲड काय, ते लेबल टायटल हे जे ऑब्जेक्ट आहे ते फ्रेममध्ये ॲड करतो. आणि हा प्रोग्राम पुन्हा रन करतो. बघा ह्याच्यात ॲड झालं. मग आता हे कुठे ॲड झालं? एकदम काहीतरी लेफ्ट साईडला ॲड झालेलं आहे. मग याला आपल्याला एक स्पेसिफिक एक डिरेक्शन द्यायची आहे, वरती ॲड झालं पाहिजे किंवा खाली ॲड झालं पाहिजे. जसे तुमचे लेआउट मॅनेजर होते पायथॉनमध्ये, ग्रीड, पॅक आणि प्लेस. मग त्याच्यातला जो प्लेस होता, प्लेसमध्ये आपण एक्स आणि वाय कोऑर्डिनेट द्यायचो.
तसं याच्यामध्ये सुद्धा आपण XY कोऑर्डिनेट देऊ शकतो. मग मी इथे काय करतो, या लेबलला कोऑर्डिनेट देतो. मग त्याच्यासाठी मला या फ्रेमचा जो लेआउट आहे तो काय करावा लागेल, फ्रेम डॉट सेट लेआउट इथे नल लिहितो. म्हणजे कोणताच लेआउट लावू नको, जसं ते पॅथ, ग्रीड आणि प्लेस हे लेआउट होते ना याच्यामध्ये, तसेच याच्यामध्ये सुद्धा पायथॉनमध्ये जसे लेआउट होते तसे इथे जावामध्ये सुद्धा लेआउट आहे. मग त्याच्यातला मी इथे नल पास केला. म्हणजे का, कुठलाच लेआउट तिथे लावू नको. म्हणजे मी जसे कोऑर्डिनेट देणार त्यानुसार हे सेट झालं पाहिजे. जे आपण पायथॉनमध्ये प्लेस लेआउटने करायचं तेच इथे करायचं आहे. आता मग फ्रेममध्ये ॲड करण्यापूर्वी मी काय लिहितो, इथे लेबल टायटल जे आहे त्याला काय कर, सेट बाउंड. म्हणजे बाउंड्स दे, एक बाउंड्री दे, सीमा दे त्याला. मग सेट बाउंड्स आहेत तिथे बघा काय पॅरामीटर आहेत, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, विड्थ आणि हाईट किती दिसली पाहिजे त्या लेबलची. एक्स कोऑर्डिनेट समजा ही तुमची विंडो असेल, अशी फ्रेम असेल, तर हा जो वरचा हा वाला इथला जो कोपरा आहे हा काय असतो, 0 0 असतो. x0 आणि y0. या दिशेला x वाढत जातो आणि या दिशेला y वाढत जातो. कळलं? 1 2 3 4 उजव्या बाजूला वाढत जाणार x आणि खालच्या बाजूला y वाढत जाणार. तुम्ही जे 10वी मध्ये 12वी मध्ये जे ग्राफ प्लॉट केला त्याच्यात कसं असायचं, तो आरंभ बिंदू ओरिजिन इकडे असायचा, खालच्या कॉर्नरला, खाली लेफ्ट बॉटम कॉर्नरला, बॉटम लेफ्ट कॉर्नरला. आणि असं असायचं तुमचं, या बाजूला x वाढत जायचा आणि या बाजूला y वाढत जायचा. बरोबर ना? पण स्क्रीनवरती, कम्प्युटर स्क्रीनवरती आपल्याला काही ड्रॉ करायचं असेल तर तिथे उलटं असतं. आरंभ बिंदू वरती असतो, ओरिजिन वरती असतो. या साईडला x वाढत जातो आणि या साईडला खाली y वाढत जातो. मग जर मी त्या लेबलचा ओरिजिन जर 0 0 ठेवला तर कुठे, इथून सुरू होणार लेबल. कळलं? x आणि y 0 0 इथून सुरू होणार. मग विड्थ आणि हाईट पास करावी लागेल. विड्थ म्हणजे काय, एवढं अंतर त्याचं, ही त्याची काय असणार, विड्थ. आणि हाईट म्हणजे काय असणार, ही त्याची हाईट त्या लेबलची. मग मी इथे सुरुवातीला काय करतो, x आणि y ची व्हॅल्यू 0 0 देतो, विड्थ त्याची किती ठेवतो 200 आणि हाईट करतो 30. आणि सेम प्रोग्राम पुन्हा रन करून बघतो. बघा इथे आलं, 0 0 ला आलं, इथे चिकटून आलं. आता मला ते उजव्या बाजूला सरकवायचं आहे. म्हणजे x कोऑर्डिनेट वाढवणार की y कोऑर्डिनेट वाढवणार, x वाढवणार. मग इथे x काय करतो मी 250 करतो. बघा आला या साईडला 250च्या ऐवजी आता किती 200 करतो. आला. आता हा बायोडेटा फॉर्म नावाचे हे लेबल आहे, त्याला मला काहीतरी वेगळा फॉन्ट द्यायचा आहे, त्याची साईज द्यायची आहे. बोल्ड, इटॅलिक आणि जे इफेक्ट असतात तसे जर द्यायचे आहे तर त्याच्यासाठी फॉन्ट नावाचा क्लास आहे जो आपण वापरू शकतो. फॉन्ट नावाचा क्लास. मी इथे काय करतो, फॉन्ट याला ऑब्जेक्ट बनवतो, माय फॉन्ट इज इक्वल टू न्यू फॉन्ट. आणि इथे पॅरामीटर पास करू शकतो या फॉन्टला. कुठे रे गेलं याचं डॉक्युमेंटेशन, याच्यामध्ये फॉन्टचं आपण नाव देतो, त्यानंतर साईज देतो, किती मोठा तो दिसला पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा इफेक्ट देतो, बोल्ड पाहिजे की इटॅलिक पाहिजे की नॉर्मल, नॉर्मल म्हणजे प्लेन की प्लेन पाहिजे. कळलं?
मी बोल्ड करतो. बोल्ड, इटॅलिक आणि प्लेन असे 3 ऑप्शन आहेत. मग इथे हे 3 पॅरामीटर पास केले. हे काय झालं, फॉन्टचं नाव. इथे टाइम्स न्यू रोमनसुद्धा देऊ शकता. ही स्ट्रिंग आहे डबल कोटमध्ये, त्यामुळे इथे स्पेस अलाउड आहे याच्या आतमध्ये. कळलं? जे फॉन्टचं नाव असेल ते द्यायचं. इथे काय साईज त्याची, आणि हे काय झालं त्याचा स्टाईल झाली त्याची, प्लेन, बोल्ड आणि इटॅलिक, हे 3 ऑप्शन्स आहेत. हां, आता नुसता मी फॉन्ट बनवला, पण हा फॉन्ट मी या लेबलला अप्लाय केला का नाही. मग तो आता आपण या लेबलला अप्लाय करूया. LBL टायटल डॉट सेट फॉन्ट. फॉन्ट कुठला, माय फॉन्ट. हां, बरं गेलं. साईज कमी देऊन बघूया. वाय कोऑर्डिनेट वाढवला म्हणजे तो वरून खाली येणार. दिसत का नाही? त्याला काहीतरी कलर वगैरे देऊन बघूया. सेम ह्याच्यासारखं आहे ना हे कलर डॉट वगैरे, काय त्या फ्लटर सारखं. फ्लटरमध्ये तरी ते नेस्टेड होतं, गोल गोल ब्रॅकेट्स वगैरे. हे त्याच्यापेक्षा सोपं आहे. फॉन्ट का दिसत नाही? आधी आपल्याला हे पास करावं लागतं, काय स्टाईल त्याची, आणि नंतर साईज. हे होतं तसं करूया सगळं. हे असू देत. ही जी साईज आहे ही 20 वगैरे, ती नंतर पास करूया इकडे. कळलं? आता दिसतोय बघा. हा मला वरती न्यायचा आहे. वाय कोऑर्डिनेट 0 केला तर एकदम वरती चिकटलेला दिसणार. झालं? फॉन्टची साईज वाढली ना 30 मगाशापेक्षा. मगाशी बारीक होता. आता याचा बॅकग्राऊंड कलर जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर फोरग्राऊंड कलर म्हणजे टेक्स्टचा कलर, आणि बॅकग्राऊंड कलर म्हणजे बॅकग्राऊंडचा कलर. बॅकग्राऊंड कलर इथे लेबल ट्रान्सपरंट असते ना, त्याला सहसा लागत नाही. बटनला आणि लागतो. बटनच्या वेळेला तुम्हाला बॅकग्राऊंड कलर प्रॉपर्टी दाखवतो. सध्या आपण इथे याला काय करूया, ब्लॅकच ठेवूया. झालं? लेबल कशी वापरतात ती कळली. लेबलमध्ये सेट टेक्स्ट वगैरे आहे ना,
ते तुम्ही डायरेक्टली इथून सुद्धा देऊ शकता. कळलं? म्हणजे या लाईनची गरज नाही. कन्स्ट्रक्टरला पास करू शकता. म्हणजे त्यांनी जे लेबल क्लासचे असे काही कन्स्ट्रक्टर बनवून ठेवलेले आहे. कळलं? लाईन ऑफ कोड कमी करण्यासाठी. अजून याच्या भरपूर प्रॉपर्टीज आहेत बघा. सेट केल्यानंतर सेट फॉन्ट, सेट बॅकग्राऊंड, सेट फोरग्राऊंड, सेट टेक्स्ट, सेट बाउंड्स हे आपण बघितलं. डिसेबल्ड आयकॉन म्हणजे काय? जेव्हा ही लेबल डिसेबल होणार तेव्हा कुठला आयकॉन दिसला पाहिजे हे आयकॉन वगैरे आपण बटनला सेट करून बघणार. सेट आयकॉन वगैरे हे जे ऑप्शन्स आहेत ते. मग हे कोणाचं झालं? या लेबलचं झालं. आता आपण त्याच्या खाली काय करूया? एक दुसरी लेबल बनवूया, एंटर नेम. एंटर नेम कशी बनवणार? जे लेबल LBL नेम इज इक्वल टू न्यू जे लेबल एंटर नेम आणि LBL नेम डॉट सेट बाउंड्स वरून किती अंतर असलं पाहिजे? आता समजा 30 असेल किंवा 50 असेल. सॉरी, डाव्या बाजून किती असलं पाहिजे? 0. वरून 50 असलं पाहिजे. विड्थ किती असली पाहिजे त्याची? 200 आणि हाईट किती असली पाहिजे? 30. आणि हे आता आपण फ्रेममध्ये ॲड करून टाकूया. फ्रेम डॉट ॲड जे लेबल. सॉरी, जे लेबल नाही, काय LBL नेम. आलं? डाव्या बाजूने जरा तुम्हाला उजव्या बाजूला सरकवायचं असेल तर काय करणार? त्याला इथे वाढवायचं. इथे 20 ठेवतो आणि याची विड्थ 100 करतो. त्यानंतर याच्या पुढे समोर मी कोण लावणार? याच्या समोर टेक्स्ट बॉक्स लावणार आहे. त्याच्यासाठी क्लास कुठला आहे? जे टेक्स्ट फील्ड. टी नेम इज इक्वल टू न्यू जे टेक्स्ट फील्ड. याच्यामध्ये आपल्याला काही टेक्स्ट दाखवायचं नाही आहे. आणि LBL नाही, टी नेम डॉट सेट बाउंड्स हे कुठे असणार? डाव्या बाजूकडून किती अंतरावर असणार? याची 100 आहे आणि 20. ऑलरेडी डाव्या बाजूकडून 20च्या अंतरावरती आहे आणि त्याची विड्थ किती आहे? 100 आहे. म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं डाव्या बाजूकडून? 20 आणि 100 120. मग आपण हे जे टेक्स्ट फील्ड आहे ते 150 पासून सुरू करूया. म्हणजे मध्ये थोडी गॅप दिसेल. डाव्या बाजूकडून अंतर सोडलं 150, वरून अंतर 50च सोडलं पाहिजे, कारण त्या लेबलच्या बरोबर समोर दिसलं पाहिजे ना. विड्थ देऊया 100, हाईट देऊया 30 आणि फ्रेममध्ये ॲड करून टाकूया टी नेम. आलं? याची विड्थ तुम्ही वाढवू सुद्धा शकता. याच्यामध्ये तुम्ही टाईप करू शकता जे काय असेल ते. मग याचा जसं तुम्ही फॉन्ट लावला, मोठा केला, तसं यांचा सुद्धा करू शकता. आता वेळ जाणार, कोडही मोठा होणार म्हणून मी फॉन्ट अप्लाय करत बसत नाही. जसं लेबलला केला तसंच तुम्ही या टेक्स्ट फील्डला सुद्धा फॉन्ट पाहिजे तसा लावू शकता. हे झालं टेक्स्ट फील्ड. एंटर नेमचं झालं. त्याच्यानंतर आता दुसरं आपण काय करूया? पासवर्ड फील्ड एक घेऊन दाखवतो तुम्हाला. ते बायोडेटामध्ये नसतं, पण तुम्हाला आपल्या माहितीसाठी म्हणून दाखवतो. टेक्स्ट फील्डला आणि बॉर्डर नाही आहेत ते स्विंगमध्ये ऑप्शन. ते जावा एफेक्ट्समध्ये आहेत. जावा एफेक्ट्समध्ये तुम्ही CSS प्रॉपर्टी देऊ शकता प्रत्येक UI कंपोनंट. ते स्विंगचं सुद्धा ॲडव्हान्स व्हर्जन आहे जावा एफेक्ट्स. एंटर पासवर्ड. आता हे एंटर पासवर्ड कुठे दिसलं पाहिजे? डाव्या बाजूकडून 20च्या डिस्टन्सवरती, वरून किती? यांच्या खाली दिसलं पाहिजे. यांच्या खाली म्हणजे टेक्स्ट फील्ड आहे ते वरून किती?
50च्या अंतरावरती आहे, 50 पिक्सेल, आणि त्याची हाईट किती आहे 30 आहे. 50 आणि 30 किती 80, आणि मध्येच जर थोडी गॅप सोडली तर 100. वरून 100च्या अंतरावर दिसला पाहिजे. विड्थ 100 आणि हाईट त्याची 30 असली पाहिजे. आणि हे LBL पासवर्ड फील्ड आहे ते फ्रेममध्ये ॲड केलं. आता बरोबर याच्यासमोर मला काय पाहिजे, जे टेक्स्ट फील्ड ऐवजी जे पासवर्ड फील्ड. आणि हे जे पासवर्ड फील्ड असणार त्याचे सेट बाउंड्स काय असणार, डाव्या बाजूकडून अंतर किती असणार, टेक्स्ट फील्डच्या बरोबर खाली. टेक्स्ट फील्डचं किती आहे 150 आहे ना डाव्या बाजूकडून अंतर, एक्स कोऑर्डिनेटचं अंतर. तसं बाकी वाय कोऑर्डिनेट आणि एवढाच राहणार, कारण वरून तेवढ्याच अंतरला दिसले पाहिजेत. का दिसत नाही आहे? हां, इथे आपल्याला काय केलं पाहिजे, पासवर्ड, की पासवर्ड डॉट ॲड नाही काय, फ्रेम डॉट ॲड. हे का दिसत नाही होतं, LBL पासवर्ड बरोबर. इथलं लेबल दिसलं पाहिजे, बघूया. कळलं ना फरक दोघांना? इथे डॉट डॉट येतात. वरून हे 50 वरती तर हे 100 वरती, बरोबर आहे. का दिसत नाही हे लेबल ते नंतर बघूया, पुढच्या आता बघूया. पासवर्ड फील्ड झालं. याच्या खाली आपण काय करूया, आता ॲड्रेस टाकण्यासाठी एक टेक्स्ट एरिया घेऊया, किंवा हे करूया काय, रेडिओ बटन मेल फिमेलसाठी. त्यानंतर चेक बॉक्सेस घेऊया, मग टेक्स्ट एरिया घेऊया ॲड्रेससाठी. तर रेडिओ बटन घेऊया. मग असंच काय येणार, लेबल येणार. जे लेबल LBL जेंडर, इथे काय येणार, सिलेक्ट जेंडर. त्याला सेट बाउंड काय असणार, हे 100 वरती आहे ना, 100 आणि वरच्याची हाईट किती 30 होती, 100 30 आणि हे किती घेऊया आता 150 घेऊया. वरून 150 फ्रेममध्ये ॲड केलं ते जेंडर, फ्रेममध्ये जेंडर ॲड केलं. आणि त्याच्यानंतर या लेबलच्या बरोबर समोर मला काय दाखवायचं आहे, रेडिओ बटन दाखवायची आहेत 2. रेडिओ बटन, जे रेडिओ बटन, स्विंगचं म्हणजे जे रेडिओ बटन, रेडिओ बटन आर मेल, त्याच्यावरती टेक्स्ट काय दिसलं पाहिजे, मेल. असंच मी काय बनवणार, आर फीमेल. आणि आता ही दोन्ही रेडिओ बटन्स मी ॲड करणार त्या फ्रेममध्ये. फ्रेम डॉट ॲड आर मेल, फ्रेम डॉट ॲड आर फीमेल केली ॲड. आणि यांना हे सुद्धा दिले पाहिजे, सेट बाउंड सुद्धा दिले पाहिजे. आर मेल डॉट सेट बाउंड्स, आर मेल डॉट सेट बाउंड्स किती देऊया, डाव्या बाजूकडून अंतर किती मगाशी सांगितलं 150 होतं ना वरच्यांसाठी, हो. वरून अंतर सुद्धा 150. त्याची विड्थ ठेवूया 70, कारण मेल शब्दाला काय जास्त जागा लागणार नाही. हाईट ठेवूया 30. असंच सेम फिमेलसाठी येणार, आर फीमेलसाठी डाव्या बाजूकडून अंतर किती येणार, हे ऑलरेडी 150 वर आहे. याची विड्थ 70, 150 आणि 70 किती 220. वरून अंतर एवढंच, विड्थ आणि हाईट एवढीच. आता ही दोन्ही ॲट अ टाइम सिलेक्ट होत आहेत. बघा ही लेबल का दिसत नाही आहे ते नंतर बघूया, पण हे दोन्ही ॲट अ टाइम सिलेक्ट होत आहेत.
मग त्याच्याऐवजी मला काय करायचं आहे, यांना अशा एका ग्रुपमध्ये ॲड केलं पाहिजे, अशा एका ग्रुपमध्ये ॲड केलं पाहिजे जो ग्रुप काय अलाव करतो, एका वेळेला एकच बटन ऑन राहील हे अलाव करतो. म्हणजे दुसऱ्या बटनला तुम्ही क्लिक केलं तर पहिलं सिलेक्टेड बटन आहे ते अनसिलेक्ट झालं पाहिजे. कळलं? मग त्या ग्रुपला काय म्हणतात, रेडिओ ग्रुप म्हणतात. काय म्हणतात? रेडिओ ग्रुप. रेडिओ ग्रुप की बटन ग्रुप? हां, बटन ग्रुप म्हणतात त्याला. बटन ग्रुपचा ऑब्जेक्ट बनवतो बटन ग्रुप, आणि या बटन ग्रुपमध्ये मी ॲड करतो दोन्ही रेडिओ बटनला. आर मेलला ॲड करतो आणि bg.add आर फीमेलला ॲड करतो. आता बघा एका वेळेला एकच होतंय. कळलं? ही लेबल का दिसत नाही तिकडेची? स्टॉप करून पुन्हा रन करून बघूया. असो, तर ही आता रेडिओ बटन झाली. याच्यानंतर याच्या खाली आपण हॉबीज घेऊया, चेकबॉक्सवाले, आणि त्या हॉबीज नंतर टेक्स्ट एरियाचं बटन घेऊया, आणि त्याच्यानंतर टेक्स्ट एरियाचं बटन नाही, टेक्स्ट एरिया घेऊया, नंतर खाली बटन सेव्ह आणि क्लिअर अशी दोन बटन घेऊया. मग आधी चेकबॉक्सेस ॲड करूया. मग चेकबॉक्सेससाठी मला काय लागणार, लेबल लागणार. LBL हॉबीज, सिलेक्ट हॉबीज. आता हे वरून याचं अंतर किती होणार, 150, आणि त्याची हाईट 30, 180. मग इथे किती लिहूया, 200. हे लेबल झालं. आणि आता याच्यासमोर मला काय पाहिजे, चेकबॉक्सेस पाहिजेत. जे चेकबॉक्स CHK रीडिंग इज इक्वल टू न्यू जे चेकबॉक्स. त्याच्यावरती टेक्स्ट काय दाखवलं पाहिजे, रीडिंग. कळलं? बाय डिफॉल्ट चेक पाहिजे का, ते ट्रू किंवा फॉल्स तुम्ही देऊ शकता. म्हणजे बाय डिफॉल्ट ते सिलेक्टेड असणार. असंच रेडिओ बटनला सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे समजा मेल हा ऑप्शन बाय डिफॉल्ट सिलेक्टेड तुम्हाला पाहिजे, दुसरा पॅरामीटर तुम्ही ट्रू पास करू शकता. दुसरा पॅरामीटर काय इंडिकेट करतो, सिलेक्टेड आहे की नाही ते. मग असे किती कन्स्ट्रक्टर आहेत हे सगळं तुम्ही आपण थिअरीमध्ये बघणार आहोत त्यांच्या. रीडिंग, रायटिंग, डान्सिंग आणि सिंगिंग. हे झाले. आता हे चारही चेकबॉक्सेस आहेत ते मला सेट बाउन्स करायचे आहेत आणि ॲड करायचे आहेत. हे सेट बाउन्स करावं लागत नाही. आपण जर लेआउट वगैरे व्यवस्थित सेट केला तर. इथे मी सेट लेआउट नल केलं आहे ना, म्हणून सेट बाउन्स करावे लागतात प्रत्येक वेळेला. नाहीतर जसे तुमच्या ह्याच्यामध्ये फ्लटरमध्ये लाईनमध्ये लागत जातात तसे हे सुद्धा लागत जातात जर मी लेआउट फ्लो लेआउट केला असता तर. CHK रीडिंग डॉट सेट बाउन्स हा कुठे मला पाहिजे, या रेडिओ बटनच्या खाली. आर मेलचं रेडिओ बटन होतं त्याच्या खाली. पण त्याचा वाय कोऑर्डिनेट किती असणार, 200 असणार. वरून अंतर कितीचं, तर 200चं. CHK रीडिंग असंच, CHK रायटिंगसाठी करणार, CHK डान्सिंगसाठी आणि CHK सिंगिंगसाठी. आता याच्यात हे खाली खाली येत जाणार. 200, 230, 260 आणि 290.
30-30चं अंतर का घेतलं, कारण यांची हाईट 30-30ची आहे म्हणून. कळलं. नंतर हे आता फ्रेममध्ये ॲड करून टाकतो चारही. फ्रेम डॉट ॲड CHK रीडिंग, फ्रेम डॉट ॲड CHK रायटिंग, फ्रेम डॉट ॲड CHK डान्सिंग, फ्रेम डॉट ॲड CHK सिंगिंग. याची आता विड्थ बघा, 100 आहे ना, 70 आहे, 70 म्हणून एवढीच लेटर दिसत आहे. मी जर वाढवली तर पूर्ण लेटर दिसणार. कळलं. बघा आता दिसतात लेबल. कळलं काय. याच्यानंतर आता खाली आपण टेक्स्ट एरिया घेऊया. इथे काय लिहूया, सिलेक्ट ॲड्रेस म्हणून लिहूया. त्यानंतर इथे टेक्स्ट एरिया आणि त्याच्यानंतर खाली बटन्स घेऊया. पासवर्डची सुद्धा तुम्ही लेंथ वाढवू शकता. पासवर्ड फील्डची कशी वाढवणार, पासवर्ड फील्डची लेंथ. हे टेक्स्ट पासवर्ड फील्ड आहे ना, याची विड्थ 100 आहे, तर इथे तुम्ही वाढवू शकता इथून. आता इथे आपल्याला घ्यायचं आहे शेवटची लेबल, LBL ॲड्रेस. आणि याची उंची कुठे असणार, 290 आणि 30 किती झाले, 310. 310 आहे ना, मग थोडीशी गॅप सोडून खाली घेऊ शकतो. म्हणजे कितीवर घेऊया, 330वर घेऊया. सॉरी, हे नाही, हे 330 आहे. आणि डाव्या बाजूकडून अंतर किती पाहिजे, तर 20. जे सुरुवातीला होतं तेवढंच, यांच्याकडे आहे तेवढे, या लेवलला आहे तेवढं डाव्या बाजूकडून अंतर. आलं. सिलेक्ट हॉबीज. आणि इथे आता मला तो टेक्स्ट एरिया ॲड करायचा आहे. जे टेक्स्ट एरिया टी ॲड्रेस इज इक्वल टू न्यू जे टेक्स्ट एरिया. बघा याच्यात तुम्ही काय काय पास करू शकता. बाय डिफॉल्ट जर एखादं टेक्स्ट पाहिजे ते पास करू शकता. किती रोज किती कॉलम्स पाहिजे ते पास करू शकता. आणि टी ॲड्रेस डॉट सेट बाउंड्स. हा किती पाहिजे मला आता, डाव्या बाजूकडून 150च्या अंतरावरती. हे चेक बॉक्सेस आहेत तेवढ्याच अंतरावरती 150. वरून किती अंतर पाहिजे, 330. बरोबर याच्यासमोर दिसला पाहिजे. याची विड्थ किती दिसली पाहिजे, 200. जरा रुंद दिसला पाहिजे. आणि हाईट किती असली पाहिजे, 60 करूया, 70 करूया. आणि याला ॲड करून टाकूया. झालं. मल्टीलाईन एंट्री, मल्टीलाईन टेक्स्ट एंट्री याच्यावर आपण करू शकतो. तर आता तिथे आपण स्क्रोल बार सुद्धा लावू शकतो याला. ते आपण पुढे पुढे बघणार आहोत. आणि आता शेवटचं काय राहिलं, इथे बटन्स ॲड करायचे.
हां टेक्स्ट एरियाला काय हां सिलेक्ट हॉबीजच लिहिलं ना. झालं ॲड्रेस. आता इथे आपण बटन 2 देऊया. कुठली सेव्ह आणि क्लिअर. जे बटन सेव्ह इज इक्वल टू मी जे बटन. याच्यावरती मला टेक्स्ट काय पाहिजे सेव्ह. बटन सेव्ह डॉट सेट बाउंड्स. हे किती पाहिजे डाव्या बाजूकडून 150च्या अंतरावरती, वरून कितीच्या अंतरावरती 330 आणि 70 किती झाले 400. मग हे आपण 420 वर ठेवूया आणि त्याची विड्थ किती पाहिजे 100, हाईट किती पाहिजे 30. हे फ्रेममध्ये ॲड करून टाकूया. असंच सेम मी काय करणार आता क्लिअरचं बटन बनवणार. बटन क्लिअर हे कुठे असणार याच्या पुढे दिसणार. याची ऑलरेडी विड्थ किती आहे डाव्या बाजूकडून 150चं अंतर आहे आणि विड्थ 100 किती झाले 250. 250 मध्ये आपण 10ची गॅप सोडू यामध्ये आणि इथे किती करूया 207 करूया आणि हा प्रोग्राम रन करून बघतो. झालं. अशा प्रकारे आपण हा बायोडेटा फॉर्म बनवतो. याच्यामध्ये दिसतोय ना सुटसुटीत. आता हे आपण काय केलं फक्त आपण बनवलं नुसतं, पण या बटनवरती क्लिक केल्यानंतर काहीतरी व्हायला पाहिजे. हे आपण कशामध्ये बघला इव्हेंट हँडलिंग. कशामध्ये इव्हेंट हँडलिंग. हे बघा इव्हेंट हँडलिंग आहे ना, याच्यामध्ये ते इव्हेंट आहे. बटनला क्लिक केल्यानंतर, चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर, रेडिओ बटनला क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे ते. आणि इथे JDBC मध्ये काय आहे, इथे तुम्ही या सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर हे जे नेम पासवर्ड जेंडर हॉबीज हे सगळे जे डिटेल्स आहेत ते डेटाबेसमध्ये सेव्ह झाले पाहिजेत. MySQL मध्ये किंवा ऑरेकलमध्ये किंवा SQLite किंवा कुठल्या तरी डेटाबेसमध्ये हे असणार काय एक टेबल असणार त्या युजरचं. आणि त्या युजरमध्ये त्या युजरचं नाव, त्याचं पासवर्ड, त्याचं जेंडर, हॉबीज, ॲड्रेस हे सगळे डिटेल्स सेव्ह होणार. म्हणजे हा GUI आहे तो तुम्ही मॅप करणार डेटाबेसच्या टेबलसोबत. आता स्विंगचं फीचर काय आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही जो काय कोड लिहिता हाच कोड जर तुम्ही ॲपलच्या लॅपटॉपमध्ये जाऊन रन केला तरी तुम्हाला असा त्याचा फॉर्म दिसणार बनलेला. कळलं. क्रॉस प्लॅटफॉर्म आहे हे. युनिक्समध्ये जाऊन बघितला, लिनक्समध्ये हाच कोड कॉपी पेस्ट केला तर तिथे काय दिसणार सेम आउटपुट तुम्हाला दिसणार, काही फरक दिसणार नाही. आता लाईट गेलेली आहे, प्रोजेक्टर बंद झाला. तर आता आपण इथे जरा ब्रेक घेऊया. इथे मी स्टॉप करतो रेकॉर्डिंग.